कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे वाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. खळवेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा, का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली
शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने या ठिकाणी आता तुम्ही यायचं आहे. जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे जगी जे दीन अतिपतिता जगी जे दीन पद दलिता दया जाऊन उठवावे जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे सदा जे आत अति विकल जयाना कांतती सकल दया जाऊन हसवावे जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे कुणाला व्यर्थ शिणवावे कुणाला व्यर्थ हिणवावे समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाट हवी माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 वंदे मातरम वंदे मातरम हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी
माणसाने माणसाशी माणसा समवागणे सारे संपुदे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अनपुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांचे थवे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉफी पुरवणारे पंटर मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी गॅदरिंगच्या तालमीची तुम्ही आज 20 वर्षानंतर इथे येतात. इतका 22 वर्षानंतर म्हणतात ना, अशी पाखरं येते आणि स्मृती ठेवून जाते. 20 वर्षानंतर तुम्ही परत त्या गोष्टीला उजाळा देतात. तेव्हा तुम्ही आमच्या शाळेत आलात, सर्वांचं स्वागत.
आजचे उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी मित्र आणि माणसाच्या जीवनामध्ये शाळा ही फार महत्त्वाची असते आणि सगळ्या कोणी वेळेला शाळेमध्ये आपण सरांची कशी किंमत जवानी आपल्याला सरांनी मारले तर मनातल्या मनात आपण शिवाय हा खतरनाक आहे पण त्यावेळेचे त्यावेळेला मारणे आवश्यक असतं मारल्याशिवाय होत नाही कारण तुम्ही सर्वजण इथं बसलेले आहात आमचा मारण्याचा उद्देश तुम्ही काही आमचे दुश्मन नव्हते पण इथं सर्व साधारण तुम्हाला कसं आठवतात तसं आम्हालाही आठवतं मलाही स्वतःला आठवतं तुम्ही काही जागा नव्हते तुमच्यापेक्षा दहापट आठवले होते नवीला असताना माझ्या मला खूप मारलं त्याला म्हणजे डॉक्टर राहतात काय वाव आणि तुम्हाला जे दुपारच्या त्यावेळेस सर होते ते सध्या सेवानिवृत्त आहे येणार आहेत तिकडे कार्यक्रमासाठी आमंत्रण गेले असेल आणि जर तुम्ही ओळखतच असाल तर मग संवाद साधा घालून जास्त सोपं जाणार आहे तर चेहऱ्यामध्ये आणि सगळा बराच बदल होतो मग थोडंसं ओळखायला पण जेव्हा आम्हाला सर म्हणून तुम्ही हाक मारता तेव्हा खात्री पडते की विद्यार्थी बाकी वाडीवर सोडलं तर बाहेर कोणी सर म्हणत नाही तर ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाचीच असते आणि आज तुमच्या दृष्टीने बोलायचं झालं तर खूप आणि जेव्हा तुम्ही असे कार्यक्रम येतात प्रचंड आनंद होत असतो त्या भावना आपण शब्दामध्ये गुंफू शकत नाही परंतु ते आनंद खूप असतो शाळेला तोच आनंद असतो जेव्हा आम्ही असा ऐकतो की शाळेच्या एका विद्यार्थ्याने त्याचं मूल्यमापन लगेच नाही होत त्याला खूप वेळ वाट बघावी लागते आणि वाट बघूनही त्याच्या वाट्यात ते दोन शब्द येतील याची गॅरंटी पण विद्यार्थी याची कानावर बातमी आपले विद्यार्थी जिल्हा स्तरावर गेले पाहिजे विभाग स्तरावर गेले पाहिजे राज्य स्तरावर गेले पाहिजे यशस्वी झाले पाहिजे पण सगळ्याच गोष्टी आपल्या परिपूर्ण होत नसतात या 25 आता 2001 ला मी इथं आलो 2001 आता 24 वर्षाचा कालावधी बराच बदल केला बराच बदल असा दृष्टीने तुम्ही बघितला असेल शिकलो त्या शाळेची पार्श्वभूमी काय होती तर ही शाळा 1977 ला सुरू झाली आपल्या गावामध्ये त्यावेळेस 7च विद्यार्थी होते आज आपली शाळा 1200 विद्यार्थ्यांनी चालते कुटुंबातून आलेले बेस लागल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदला त्या काळात नोकरी असंच मिळायचं सरकारी असो खासगी असो मिळून जाते जिल्हा परिषदला त्यांना ॲग्रिकल्चर सुपरवायझर म्हणून नोकरी मिळाली नाशिक जिल्हा 1 वर्ष सुपरवायझर केलं त्यांनी परंतु वरिष्ठांशी त्यांचा संवाद व्यवस्थित चालला गेला नाही म्हणून त्यांना त्या काळात सुद्धा नोकरीवरून त्यांनी राजीनामा दिला आणि तिथून मुक्त झाले आणि परत ते सांगतात तो काळ बघा 70-71चा काळ काय असेल त्यावेळेस त्यांनी सांगितलं तू असं कर नाशिकला ती दिला आणि मुख्याध्यापक म्हणून इथं आले तर एक पहिला वर्गात आपला 8वीचा विद्यार्थी होते 7 आज आपल्याकडे 19 होते 10,000 विद्यार्थी गेले सर आणि मग काय केलं तिथून एक गावात मुलींसाठी वसतिगृह सुरू केले गावात आपले वाचनालय पण आहे सार्वजनिक वाचनालय त्याच्यानंतर आपल्या संस्थेचा अजून एक शाळा चालू केलेली बागलाण तालुक्यात तळवाडी आता आपण 2013 ला 11वी चालू केली 11वी आर्ट्स आणि या वर्षी आपल्याला पुढच्या वर्षापासून 12वी सायन्स 11वी सायन्स चालू करण्याची परवानगी मिळाली आता आपण इथं 12वी सायन्स 11वी सायन्स पण पुढच्या वर्षी चालू करतो हा सगळा प्रवास आहे हा सगळा प्रवास होत असताना अनेकांनी या गोष्टीसाठी साथ दिली आपल्या गावाचा मला अभिमान वाटतो आपली वाडीवरील शिक्षक असतील स्वतः संस्थापक असतील तेव्हा प्रत्येकाने मदतीचा हात दिला प्रत्येकाने जे वाटेल जशी मदत करत तसं मदत हात महिन्याचं कोणतरी असला त्याने काम नोकरी करत आपले विद्यार्थी महिन्याने खूप सहकार्य करतात शाळेत
गेल्या वर्षी सार्वजनिक गणपतीला जे आनंद असतो स्वतःच्या गणपतीचा, आणि जेव्हा सार्वजनिक गोष्टीतून चांगलं होत असतं तर ते सगळ्यांचं वाटलं पाहिजे. आज तुमच्या मनामध्ये ही शाळा माझी सांगताना आपण पदोपदी कुठे घरी पाहुणे जरी आला तरी आपण पहिला मुलाला विचारतो कोणत्या कितवीला आहे, पहिला हाच प्रश्न असतो. तुमच्या त्याला बूस्ट मिळतं आणि पुढे जातात. पण पॉलिटिकल नसल्यामुळे सरांनी निर्णय घेतला की 2 शाळा चालवायच्या, पण चांगल्या चालवायच्या. दोन्ही शाळेला स्वतःची जागा, इमारत सगळं आहे. आता शाळा व्यवस्थित चालत आहेत, नावारूपाला शाळा आलेल्या आहेत. इकडे पण 1200च्या आसपास विद्यार्थी, तिकडे पण 600-700च्या आसपास. सर आता जवळपास 85-86 आहे. पण दररोज शाळेत काय चालले याचा ते आढावा घेतात. जीवनात टर्निंग पॉईंट याचं सोडून मांडत, परंतु तुम्हीही कुठे ना कुठे जबाबदारी स्वीकारत असाल. तुम्हाला असं कानावर येत असेल की आपला शाळेत आपला विद्यार्थी चांगल्या ठिकाणी गेला, मी इथंच राहून नव्हे, तो तिथं गेला त्याचा आनंद आहे. तुम्ही तिथं ते पण तुम्ही बेस्ट कमीपणा वापरून घेऊ. लोकमान्य टिळकांनी त्याच्या मुलाला सांगितलं जेव्हा ते तुरुंगात तर प्रत्येक पालकाची आपल्या मुलांना अपेक्षा असते ते मोठी व्हावं, शास्त्रज्ञ व्हावं, राजकारणी व्हावं, चांगलीच अपेक्षा असते. कोणी म्हणतं का तू गरीब आहे असं कोणी म्हणत. त्यांनी फक्त एकच सांगितलं, बाळा तुला तुरुंगातून पत्र लिहिलं सांगितलं तुला जे व्हायचं ते होईल, पण उत्कृष्ट होईल. एवढंच सांगेल तुम्ही तुम्ही आता ज्या क्षेत्रात काम करत असाल, अगदी शेतकरी जरी असाल, इतकं उत्कृष्ट काम करा की आपल्या नावाने लोक शोधत आपल्या घरात चांगलं राहिलं तर कुटुंब प्रगती करतं. कुटुंबात कितीही पैसा येत राहिला आणि मानसिक आरोग्य खराब असेल तर त्या कुटुंबाला कुटुंब म्हणताच घेत. मी एवढंच सांगेल आजच्या या मला जो संधी मिळाली बोलण्याची की तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात अजिबात न्यूनता ठेवायची नाही, कमीपणा ठेवायचा नाही, फक्त बेस्ट करा. अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आल्याशिवाय येणारच. मला संधी देतात धन्यवाद. सगळ्यांचं पुन्हा खूप खूप स्वागत. बसलेले जरी मी नोकरी करत असेल कारण की आपण सगळे त्यांना घाबरतात नाही का, असं बघितल्यानंतर नाही सगळ्यात परत पर्सनॅलिटी असेल तर मी आज पण घाबरते त्यांनी सर बसलेले असल्यामुळे थोडीशी बोलत त्यांना कसं होईल. पण हरवलेली पाखरं म्हणजे काय असतं हे बघून तुमच्याकडे बघून वाटतं मी एक हरवलेलं पाखरं आहे, परत त्याच ह्याच्यात आले मी नशिबाने म्हणा माझ्या चांगल्या कर्माने म्हणा असं म्हणतं माणूस आयुष्यात म्हणतो. एकतेच आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाचं तरी आशीर्वादाचं फळ असतं. कदाचित माझे तसं असेल, माझ्या कर्माचं फळ म्हणा किंवा शिक्षकांच्या आशीर्वादाचं फळ म्हणा. मी आज तुमच्या समोर बोलते शिक्षक म्हणून, कदाचित बरेच जण माझ्याकडे असे बोलतात आणि ही बरेच जण एकमेकांशी डिस्कस करताय हो मीच आहे तुमच्यासारखंच हरवलेलं पाहतोय. पण आज 2 अनुभव घेते मी. एक माझी विद्यार्थी म्हणून काय असं मी आता चालतात यांच्याबरोबर चालली होती, मला माझी सहकारी तुम्ही मॅडम पुढे या म्हटलं ठीक आहे. आज माझी विद्यार्थी माझाही आज तुम्ही सत्कार करा म्हटलं, कारण की मीही माझी विद्यार्थी म्हटलं शाळेची. आणि एक थोडीशी खंत व्यक्त करायची सर्व म्हणजे आपण जेव्हा विद्यार्थी होतो ना तेव्हा आपल्यामध्ये संस्कार दिसत होते बघा. शिक्षकांची रिस्पेक्ट करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या ज्या सूचना दिल्या त्यांचं पालन करणं. आणि आज प्रत्येक जण आपली मुलं या शाळेत शिकतात. जेव्हा आम्ही ते तर संस्कार करतात, आज बरेच जण बाहेर पडले, चांगल्या प्रकारचं कार्य करताय, अनुभव येत असेल का नाही त्या शिक्षकांनी तेव्हा आपल्याला काही चांगलं सांगितलं म्हणून कदाचित आज मिळते. तर आपल्या मुलांना संस्कार करणारे आई वडील आणि शिक्षक आपण 3 लोकांची खूप मोठी जबाबदारी. कारण की शिक्षक म्हणजे नाही का असं आदराचं स्थान आहे. तो आदर मला आज विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. कदाचित मग काय होतं माहिती का, मी माझं सांगते तर एखादा विद्यार्थी मला जर बोलतो ना त्याची लँग्वेज थोडीशी वरची वाचली तर मी मागे पाहून घेते नको नाही का. म्हणजे अरे का आपण शिक्षक आहे ना, मग आपल्या मुलांना संस्कार तुम्ही करा जेणेकरून तुमच्यापेक्षाही ते विद्यार्थी आम्हाला चांगल्या पदावर दिसतील. ज्या क्षेत्रात आपण नाही पोहोचतो त्या क्षेत्रात आपली मुलं आपल्याला दिसतील. UPSC UPSC जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रांमध्ये आपल्याला आपली मुलं दिसतील. तर आपल्या मुलांवर थोडंसं लक्ष द्या जेणेकरून त्यांच्यामध्ये आदर निर्माण होईल. आणि तुम्ही सर्व इथं आलात, वेळ काढलात आणि खूप म्हणजे ते 2023-21 वर्षाची बॅच तुमची. आणि आज बऱ्याच आठवणी ताज्या झाल्या असतील तुमच्या. काय माझ्या झाल्या, मी रोज इथं येते तरी माझ्या स्वतःच्या पण झाल्या. परंतु तुम्ही इथं आज आलात त्या वतीने मी समाज शिक्षण प्रसार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने, मुख्याध्यापकांच्या वतीने तसेच माझे सहकारी शिक्षक शिंदे सर यांच्या वतीने सुद्धा तुमचे सर्वांचे आभार मानते. आणि तुमच्या शाळेत कधीही स्वागत
केव्हाही शाळेत आलं तरी तुमचं सहर्ष स्वागत असेल. जसं शाळेने माझं केलं तसं तुमचंही असेल. तसे नवीन चेहरे दिसत आहेत तर तुम्हाला असं वाटतं ह्या मॅडम आम्हाला नव्हत्या हे सर आम्हाला आम्ही तुमच्या लक्षात पोहोचलं आहे. या माझ्या सहकारी पडोडिया मॅडम या पण माझ्या सहकारी आहे मॅडम. नवीन चेहरे आम्ही तुम्हाला आज अशी प्रॉमिस करतो. आमच्या परीने जितकं योगदान देता येईल जितकं ज्ञान देता येईल असं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि इथं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे आभार मानते. तुम्ही वेळात वेळ काढून शाळेला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. वास्तूमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप अशा गोष्टी आठवत्या. आपले आणि सरांनी जेव्हा आपल्या इथं स्वागत केलं त्याबद्दल मी कापडणे सर यांचं आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा. आता पोटात खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती. मनावरती जशी सुटल्यावर उडती फुलपाखरांची थवे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते. हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे. का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे. का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. आपले ज्येष्ठ शिक्षक आदरणीय माझे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सरांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी 6 जणांनी वरती जायचे. या 3 मुले आणि 3 मुले म्हणजे सर्व जातील तुम्ही सगळ्यांचे वरती
राह दिखाए वो मुश्किल में ज्ञान की ज्योत जलाते हैं। सही गलत की दे पहचान, जीना हमको सिखाते हैं। ओ गुरु बिना है ज्ञान का, लोग यही बतलाते हैं। सींचा हो खुद माली ने, वो फूल कहाँ मुरझाते हैं। दे जीवन को आकार गुरु, कर सपनों को साकार गुरु। धूल गुरु के चरणों की ये सुरभित चंदन है। हाथ जोड़ सब गुरुजनों का दिल से वंदन है। मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर। ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर। मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर। ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर। गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली। गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली। गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अट्टला। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल। गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। संगतीन ओलांडला अवघड घाट। संगतीन ओलांडला अवघड घाट। चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट। तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट। सुख दुःख एकामेका वाटला वाटाला। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल। गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला
जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल तुझ्यामुळं माय बापा उघडल डोळ विरुनिया गेलं भाव मनातल भोळ रूप तुझं डोळा मंदी साठल साठल पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुराला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल सर्व एकत्र आले. माझं नाव प्रवीण हिरामन गवळी. मी सध्या पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करत आहे. माझ्या पत्नीचे नाव गायत्री प्रवीण गवळी. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. सर्व शांत राहा म्हणजे आवाज येतोय का? शिला लक्ष्मण सोनवणे आणि सासरकडे नाव शिला संतोष जाधव. मी टेलरिंग काम करते आणि घरी टूव्हीलरचं गॅरेज आणि वीटभट्टीचा व्यवसाय. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगी 10वीला आहे आता, मुलगा 6वीला आहे. मला एक मुलगा आहे, 2 मुली. चौकरी करतो. मला 1 मुलगा आहे. माझे नाव सारिका बाबू मालुसकर आणि सासरीची सारिका विनायक पाटील. मला एक मुलगा आहे, 2 मुली आहे. मी एक फॅशन डिझायनर आणि एक ब्युटिशियन आहे. मी भरत मुलकर जिल्हा बँकेत ॲसिस्टंट काम करतोय. माझ्या वाईफचं नाव आहे ज्योती भरत मुलकर. ती असिस्टंट इंजिनियर आहे विचारला आणि मला 1 मुलगी आहे. माझे नाव सोनाली विद्या सचिन काळे. मी एक ब्युटिशियन आहे आणि फॅशन डिझायनर आहे. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. मुलगा 7वीला आहे, मुलगी सिनियर केजीला आहे. मी फक्त 7वी पर्यंत त्याच्यामध्ये होते. त्याच्यानंतर मी शाळा शिक्षणासाठी काय करावं लागलं मला, तर मी कळसे शिंदे प्रशासन असेल जवळ तिथं 10वी पर्यंत शिकले. नंतर नाशिक रोडला मेहता कॉलेज, त्याच्यानंतर पुन्हा
काम करायचे, आराम करायचे, मित्रांना भेटून आनंद झाला. धन्यवाद सर्वांनी आल्याबद्दल. मी मुलगा सोमनाथ लालूसकर, माझा स्वतःचा व्यवसाय आहे. 10वीनंतर मी BCom करून M.Com केलं आणि त्याच्यानंतर MBA केलं. त्याच्यानंतर डोक्यात आलं काहीतरी करायला पाहिजे, तर मी व्यवसाय करतो आता सध्या. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. थँक्यू. माझं नाव रेखा गणपतगुळे आणि सासरचं नाव रेखा योगेश आठवले. मला एक मुलगा आणि माझं नाव माहिती संजय पोपट शेजवळ. ग्रॅज्युएशन पूर्ण करून एक प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे आणि स्वतःचा व्यवसाय पण करतोय. आणि आनंद वाटला की सर्व मित्र एकत्र आले. त्याच्यानंतर शिक्षक पण स्वागत करतो. एवढ्या दिवसानंतर सर्व एकत्र आले, खूप आनंद झाला. मला एक मुलगा आहे आणि मुलगी आहे. माझं नाव रोहिणी वसंत गवते आणि लग्नानंतरचं रोहिणी राजेंद्र वाजे. मी ॲडव्होकेट आहे आणि मला एक मुलगी आहे, श्रुती, फर्स्टला आहे. थँक्यू. माझं सध्याचं काम कन्व्हिन्सिंगचं आहे. म्हणजे माझ्याकडे सगळे डॉक्युमेंटेशन आणि बँकेचे टायटल सर्च वगैरे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मी शेती काम करते आणि माझा स्वतः व्यवसाय इंजिनिअरिंग वर्कचा. 2 मुलं आहे, एक 10वीला एक 8वीला. मित्र आणि मैत्रिणी यांना माझं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि भाऊसाहेब खंडोंगडे उर्फ माझं नाव आहे जिंदा. नमस्कार, मी ससरीला. मी गुरुविषयी 2 शब्द सांगू शकते. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरुला साक्षात परब्रह्म तस्मै नमः. गुरु अर्थात गुरु म्हणजे शिवशंकर पण आहे. गुरु आहे म्हणून आज आपण आहे. मला 2 मुले आणि एका प्रायव्हेट कंपनीत मी टेम्पररी जॉब करतोय. आणि सर्वप्रथम तुम्ही सर्वजण इथं आल्यासाठी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि थोड्या वेळापूर्वीच आपण शाळेमध्ये डोके सर, काकोटी सर आणि ज्यांना ऐकलं त्यांचं भाषण खूप चांगलं वाटलं. सर्वप्रथम माझा आणि माझ्या मित्रपरिवाराचा या नाशिकच्या पुण्यनगरीच्या भूमीमध्ये जन्म झाला, त्या भूमीला मी नमस्कार करतो. आणि दुसरं, ज्या गरीब आईवडिलांच्या पोटी मी जन्म घेतला, त्यांनी कठीण अशा परिश्रमातून मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं केलं, त्यांनाही मी वंदन करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1ली पासून ते 10वी पर्यंत
माझ्या शालेय जीवनाच्या प्रवासात जे गुरुजन मला लाभले त्यांना मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं की गेल्या 1 वर्षापासून आपला ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. पण आज एकत्र येऊ, उद्या एकत्र येऊ असं करता करता वर्ष निघून गेलं. पण मग ती वेळ शेवटी कशा प्रकारे आम्ही कुणी आणली हे मनोज मी आणि तुम्हा सर्वांना याची चांगली जाणीव आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की ज्या प्रकारे सर्वांना एकत्र करण्यात मजा जी आहे ती वेगळं करण्यात नाही. तुम्ही सर्वांना एक ठिकाणी एकजूट करा, जेणेकरून नाही कोणाला एकत्र करता आलं तर तुम्ही कोणाचं वेगळं होण्याचं कारण तरी बनवू नका, एवढंच मी सांगणार आहे. मित्रांनो, गेट टुगेदर कार्यक्रम असा आहे की त्याच्यावर जितकं बोललं तेवढं कमीच पडणार आहे. पण आपल्या सर्वांचा अमूल्य वेळ न घेता माझे 2 शब्द इथंच थांबवतो आणि माझ्या 2 शब्दांना इथे पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव रामदास मला 2 मुलं आहेत. माझ्या पत्नीचं नाव भारती रामदास माने. कंपनीमध्ये व्यवसाय. त्यानंतर ॲडव्होकेट शिवाजी बोर. नमस्कार, माझे नाव ॲडव्होकेट आहे आणि माझ्या विशेष नाव स्वाती सुभाष भोर. मी सध्या जॉब करते. सर्वांचे हार्दिक स्वागत. लीलावती लॉनचे डायरेक्टर आदरणीय नितीनजी काकोरे. माझं नाव नितीन दिगंबर काकोरे. मी शेती करतोय. माझा बिझनेस आहे वर्ष. एक मुलगा आहे, एक मुलगी. माझे नाव सुद्धा रामदास काकोरे. मी शेती व्यवसाय करतोय. 2 मुलं आहेत, एक 4थी आणि दुसरी. माझं नाव विवेकानंद काकोरे. माझा दोघे शेती व्यवसाय. माझं नाव शरद मध्ये. मी शेती व्यवसाय करतो. शेती करतो, व्यवसाय करतो. 2 मुली, मुलगा प्रायव्हेट आहे, एक मुलगा शरदजी मध्ये आहेत ना, यांची कन्या एक फार कीर्तनकार, सुंदर कीर्तनकार आहे. त्याचा जयतेला ओके. त्यानंतर माझे नाव शरद रामदास मध्ये. व्यवसाय शेती. नमस्कार, माझे नाव विलास काकोरे. शेती व्यवसाय करतो. मला 2 मुलं. माझं नाव शेती व्यवसाय करतो. आपण भरपूर दिवसांनी भेटलो. एक ऐका फक्त, आपल्या शाळेमध्ये आपण थांबलो होतो. त्या एक वाडीवाडीच्या मॅडम बोलल्या, आपण जसं पोराला वागणूक करतो तसं आपण वागलं पाहिजे. एक ध्यानात व्हायचं, आपण जसं सरांचा आदर करायचो तसं आपल्या मुलांना आपण शिकवायचं. हे ध्यानात प्रत्येकाने. आणि माझं नाव रेवण कुंदावते. मी मोरबीचा माजी उपसरपंच.
मी जंगलात कार्यक्रम करतो चांगल्याचा नमस्कार. जितेंद्र शिंदे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये काम करतात. आता सध्या मुंबईला होते, आता नाशिकला आहे. आदरणीय सर तसेच माझे सर्व वर्गमित्र यांचे मनापासून आभार करत आहोत. माझे पूर्ण नाव जितेश शांताराम शिंदे. मी 2011 मध्ये नवी मुंबई येथे पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालो. तसंच प्रवास करता करता पनवेल पोलीस स्टेशन, तसेच रबाळ पोलीस स्टेशन, वाशी पोलीस स्टेशन आणि आता नाशिक येथे बदली होऊन आलेलो आहे. तर माझे आता अंबड पोलीस स्टेशन MIDC अंबड या ठिकाणी नेमणूक आहे. तर मला 2 मुले आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. माझे नाव नामदेव पंडित आहे. बायकोचं नाव शीतल, 2 मुलं आहे मला, विरांश वेलन्स. 10 वर्षापासून लेबर कॉन्ट्रॅक्ट करतो. मला 2 मुलं आहे, एक मुलगी मुलगा. मी त्यानंतर राजाराणी भोसले SMPTला. हे बघा, जेव्हा आपण SMPTला जातो तेव्हा भोसले साहेबांची नेहमी आठवण होते का कोणीही जास्त आजाराने कोणी व्याधी असेल त्या व्यक्तीला जेव्हा आपला भागातली व्यक्ती होते तेव्हा भोसले साहेबांना भेटावं. आणि भोसले साहेब इतकं मोठं सहकार्य करत असतं का माणसाचा निमा आला तर वाढवतो आणि म्हणून भोसले साहेबांनी त्याची ओळख करून द्यायची. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शिक्षक वृंद आणि उपस्थित आपल्या सर्व माझे विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींना तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार. माझे नाव सोपान भोसले. मी SMPT मेडिकल कॉलेज येथे हॉस्पिटलसाठी काम ॲज अ एम्प्लॉई म्हणून काम करतो. शेती करतोय. माझं नाव मनोज अशोक शिंदे. मी माझा पकडला व्यवसायाचा साधारणतः एक दहावी झाल्यानंतर म्हणजे साधारणतः मी माझ्या कोणी मित्रांना भेटले बाहेरच्या त्यांना सांगतो माझी 11:30 झाली. म्हणजे मी 11वी नंतर 6 महिने फक्त शाळेत कॉलेजला गेलो होतो. त्याच्यानंतर काय गेलो नाही. मी असं असल्यावर पण सांगतो सगळ्यांना 11:30 झाली म्हणून. आणि मी माझा फोटोग्राफीचा व्यवसाय पडतो आणि शाळेमध्ये भरपूर मी कार्यक्रम पण अटेंड करतो शाळेचे फोटोग्राफी विषयीचे.